सन 1875च्या सुमाराची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक छोटेसे गाव होते, रामपूर. त्या गावात नारायणराव देशमुख नावाचे एक सधन शेतकरी राहत होते. त्यांची बायको सुंदराबाई ही अत्यंत सुंदर, गुणी आणि देवभोळी स्त्री होती. सुंदराबाईला 3 मुले होती. मोठा मुलगा गोपाळ, वय 12 वर्षे, मधला हरी, वय 8 वर्षे आणि धाकटी मुलगी लक्ष्मी, वय 5 वर्षे. घरात सुख होते, समृद्धी होती. नारायणराव शेती करायचे, गावात पंच म्हणून काम करायचे. सुंदराबाई घर सांभाळायची, मुलांना वाढवायची आणि गावातल्या गरजू लोकांना मदत करायची. रोज सकाळी सुंदराबाई उठायची, स्नान करायची आणि विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोसमोर दीप लावायची. तिची प्रार्थना नेहमी साधी असायची. देवा, माझ्या कुटुंबाला सुख दे, माझ्या मुलांना चांगले आयुष्य दे. ती गावातल्या गरीब मुलींना शिकवायची, जे कोणी उपाशी असेल त्याला जेवण द्यायची. कोणाच्या बाळंतपणाची वेळ असेल तर रात्री जागून मदत करायची. गावकरी तिला रामपूरची लक्ष्मी म्हणायचे. एके वर्षी पावसाळ्यात नारायणराव शेतावर काम करताना अचानक खाली पडले. गावकऱ्यांनी त्यांना घरी आणले. वैद्यांनी तपासले. छातीत दुखणे होते. औषधे दिली. पण नारायणराव दिवसेंदिवस कमकुवत होत गेले. 3 महिन्यात नारायणराव गेले. सुंदराबाईंवर जणू आकाश कोसळले. घरातला कर्ता माणूस गेला. 3 लहान मुले, शेती आणि सगळी जबाबदारी एकट्या सुंदराबाईवर आली. पण ती डगमगली नाही. तिने कंबर कसली. शेती सांभाळायला ती स्वतः शेतात उतरली. मुलांना शाळेत पाठवणे सुरू ठेवले. रोजची पूजा बंद केली नाही. गावकऱ्यांनी मदत केली, काहींनी सहानुभूती दाखवली, पण काही दुष्ट लोकांनी तिच्या शेतावर डोळा ठेवला. गावातला सावकार भीमराव पाटील नारायणरावांना कर्ज दिले होते. नारायणराव गेल्यावर त्याने सुंदराबाईकडे पैशांची मागणी केली. भाऊ, थोडा वेळ द्या, सुंदराबाई म्हणाली. पीक आले की देते. वेळ नाही, भीमराव म्हणाला. 15 दिवसात पैसे दे, नाहीतर शेत मी घेतो. सुंदराबाईने शेजाड्यांकडे, नातेवाईकांकडे मदत मागितली. काहींनी थोडी मदत केली, पण पूर्ण पैसे जमले नाहीत. भीमरावाने शेताचा ताबा घेतला. आता सुंदराबाईकडे घर होते, पण उत्पन्न नव्हते. शेत गेल्यावर सुंदराबाईने दुसऱ्यांच्या घरी काम करायला सुरुवात केली. भांडी घासणे, कपडे धुणे, शेतमजुरी, काहीही करायची ती. एके दिवशी गोपाळ शाळेतून रडत आला. आई, सर म्हणाले की फी नाही भरली तर उद्यापासून यायचे नाही. सुंदराबाईने पदर डोळ्यांना लावला. उद्या देते बाळा. त्याच रात्री लक्ष्मी आजारी पडली. तिला ताप आला. सुंदराबाई रात्रभर जागली. सकाळी वैद्यांना आणले. औषधांवर पैसे गेले. मग हरीला जंत झाले. त्याचेही उपचार केले. घरातले सगळे पैसे संपले. एके दिवशी अक्षरशः काहीच नव्हते. सुंदराबाईने शेजाऱ्यांकडून भाकरी मागितली. मुलांना जेववले. स्वतः उपाशी राहिली. रात्री ती देवाला रडत म्हणाली, देवा, मला दुःख दे, पण माझ्या मुलांना का त्रास देतोस? त्यांनी काय केलं? पण रडून झाल्यावर ती शांत झाली. दिवा लावला आणि म्हणाली, देवा, तू जे करतोस ते चांगल्यासाठीच असतं. मला शक्ती दे. एके दिवशी गोपाळ घरी आला. त्याच्या हातात पैसे होते. आई बघ, पैसे मिळवले. कुठून? सुंदराबाईने विचारले. गोपाळ घाबरला, गप्प राहिला. गोपाळ, खरं सांग, तिने म्हणाले. मग तो रडत सांगू लागला. बाजारात एका श्रीमंत माणसाचे पाकीट पडले होते. त्याने ते उचलले आणि परत केले नाही. सुंदराबाई क्षणभर थांबली. मग शांतपणे म्हणाली, चल. ती गोपाळला घेऊन बाजारात गेली. त्या माणसाला शोधले. भाऊ, माझ्या मुलाने तुमचं पाकीट उचललं, माफ करा. तो माणूस आश्चर्यचकित झाला. बाई, तुम्ही फार प्रामाणिक आहात. मुलाला मारू नका, पण शिकवा, तो म्हणाला. घरी परताना सुंदराबाई म्हणाली, बेटा, आपण गरीब आहोत, पण गरिबी लाजिरवाणी नसते. अप्रामाणिकपणा लाजिरवाणा असतो. तुझे बाबा नेहमी प्रामाणिक होते. गोपाळने आईला मिठी मारली आणि खूप रडला. एके दिवशी सुंदराबाई थकून घरी आली. दार उघडताच आत एक वृद्ध स्त्री बसलेली दिसली. कोण तुम्ही? तिने विचारले. मी शेजारच्या गावातून आले. तुझ्याबद्दल ऐकलं म्हणून भेटायला आले, ती म्हणाली. मी स्वामी समर्थांची भक्त आहे. अक्कलकोटचे महाराज फार मोठे संत आहेत. त्यांच्या दर्शनाला जा. माझ्याकडे पैसे नाहीत, सुंदराबाई म्हणाली. खरी भक्ती असेल तर मार्ग निघतो, ती म्हणाली. ती निघून गेली, पण तिचे शब्द मनात रुतले. त्या रात्री सुंदराबाईने प्रार्थना केली, महाराज, माझ्या मुलांना सांभाळा. भीमराव पाटलाने अफवा पसरवली की सुंदराबाई चारित्र्यहीन आहे. हे ऐकून सुंदराबाईला खूप दुःख झाले. लोक दूर राहू लागले. नातेवाईक येणासे झाले. मुलांना शाळेत चिडवले जाऊ लागले. गोपाळ रडत म्हणाला, आई, लोक वाईट बोलतात. सुंदराबाई म्हणाली, बेटा, सत्य देवाला माहीत आहे. पण रात्री ती एकटी रडत राहिली. त्याच रात्री तिला स्वप्न पडले.
एक तेजस्वी पुरुष म्हणाला, "घाबरू नकोस, तुझे दुःख संपेल." ती जागी झाली. मनात एक वेगळीच शांतता होती. 1 महिन्यानंतर गावातल्या एका भाविकांच्या गटाने अक्कलकोटला जायचे ठरवले. त्यांनी सुंदराबाईला विचारले, "येतेस का?" "पैसे नाहीत माझ्याकडे," ती म्हणाली. "आमच्याबरोबर ये, आम्ही बघतो." मुलांना शेजाऱ्यांकडे सोडून सुंदराबाई त्यांच्याबरोबर निघाली. प्रवासात ती गप्प होती. मनात खूप विचार होते. स्वामीजी खरोखरच कुणाची मदत करतात का, की हे सगळे लोकांचा विश्वास आहे? रस्त्यात एका ठिकाणी ते थांबले. तिथे एक लहान मुलगी रडत होती. ती आईपासून हरवली होती. सुंदराबाईने तिला जवळ घेतले, शांत केले, जेवायला दिले आणि 2 तास त्या मुलीच्या आईला शोधले. शेवटी आई सापडली. त्या आईने रडत सुंदराबाईचे आभार मानले. अक्कलकोटला पोहोचल्यावर मठात मोठी गर्दी होती. सुंदराबाई आत जायला निघाली, पण गर्दीत ती इतर लोकांपासून वेगळी पडली. ती हरवली. ती एका कोपऱ्यात उभी राहिली. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आणि म्हणाला, "आई, महाराजांनी तुम्हाला बोलावले आहे." "मला? महाराजांनी?" सुंदराबाई आश्चर्यचकित झाली. "हो, चला." ती मुलाच्या मागे गेली. मठाच्या आत एका शांत खोलीत स्वामी समर्थ बसले होते. सुंदराबाई आत गेली. तिने स्वामीजींच्या पायावर माथा ठेवला. पायावर डोके ठेवताच तिचे सगळे दुःख एकत्र आले आणि ती हमसाहमशी रडू लागली. ती खूप वेळ रडत राहिली. स्वामीजी गप्प राहिले. त्यांनी तिला रडू दिले. रडणे थांबल्यावर स्वामीजींनी विचारले, "बरे वाटले?" सुंदराबाई रडता रडता हसली. "हो महाराज, खूप दिवसांनी मोकळं वाटलं." "सांग, काय झालं आयुष्यात?" सुंदराबाईने सगळे सांगितले. नवरा गेला, शेत गेले, मुले, भीमरावाच्या अफवा, सगळे. स्वामीजी शांतपणे ऐकत राहिले. सगळे ऐकल्यावर ते म्हणाले, "सुंदरे, तू खूप सहन केलंस. पण एक सांग, या सगळ्या दुःखात तुझी प्रार्थना सुटली का?" "नाही महाराज." "देवावरचा विश्वास सुटला का?" "नाही महाराज, एकदाही नाही." स्वामीजी म्हणाले, "मग तू आधीच जिंकलीस. बाकी सगळं आपोआप होईल." "आता मी तुला काही विचारतो." स्वामीजी म्हणाले. "विचारा महाराज." "भीमरावाने शेत घेतले. तुला त्याचा राग येतो?" सुंदराबाई खाली मान घालून म्हणाली, "येतो महाराज, खूप राग येतो." "हे प्रामाणिक उत्तर आहे." स्वामीजी म्हणाले. "पण राग ठेवल्याने शेत परत येईल का?" "नाही." "मग?" "मग सोडून द्यायला हवे." "त्याचा हिशेब भगवंत करेल. तू तुझे काम कर." "माझे काम काय महाराज?" "मुलांना चांगले संस्कार देणे, प्रामाणिकपणे जगणे आणि गरिबांना मदत करत राहणे." "मी स्वतःच गरीब आहे." सुंदराबाई म्हणाली. स्वामीजी हसले. "पैशानेच मदत होत नाही. वेळ, प्रेम, शब्द यांनीही मदत होते. तू मुलींना शिकवायचीस, ते बंद का केलंस?" सुंदराबाई थरथरली. "परत सुरू कर." स्वामीजी म्हणाले. "कोण काय म्हणतं याची पर्वा करू नकोस." स्वामीजींनी तिला प्रसाद दिला. "हे तुझ्या मुलांना दे." "महाराज, माझ्या मुलांचे काय होईल?" तिने विचारले. "गोपाळ मोठा होईल, अनेकांचे भले करेल. हरीश शेती करेल आणि सुबत्ता राहील. लक्ष्मी घराची खरी लक्ष्मी बनेल." सुंदराबाईचे डोळे भरून आले. "पण शेत परत मिळेल का?" "ते तू मागत नाहीस, मग मी का सांगू?" स्वामीजी हसले. "तू इथे काय मागायला आली होतीस?" "मुलांसाठी. तू स्वतःसाठी काही मागितले नाहीस. हेच तुझे मोठेपण आहे." सुंदराबाई गावी परतली. ती अजून गरीब होती, संकटेही होती, पण आता ती शांत होती. तिने पुन्हा मुलींना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू 10 मुली येऊ लागल्या. भीमराव चिडला, पण सुंदराबाई शांत राहिली. एके दिवशी गोपाळ म्हणाला, "आई, मला शिष्यवृत्ती मिळाली." सुंदराबाईने देवाला नमस्कार केला. पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला. तिने थोडे पैसे साठवायला सुरुवात केली. भाग 12. भीमरावाचे पतन. 2 वर्षांनी सरकारी चौकशी झाली. भीमरावाची फसवणूक उघड झाली. त्याची जमीन जप्त झाली. तो कंगाल झाला. सुंदराबाईची जमीन परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली. लोक म्हणाले, "बाई, तुमची जमीन परत मिळेल." ती म्हणाली, "जमीन मिळाली तर बरं, पण त्याच्यावर हे दुःख नको होते." लोक थक्क झाले. भीमराव कंगाल झाला. घर गेले. कुटुंब उपाशी होते. तो सुंदराबाईकडे आला. "माफ करा बाई." ती म्हणाली, "आत ये, जेव." तो चकित झाला. "मी तुझ्याशी वाईट वागलो." "मला माहीत आहे. आधी जेव." तिने त्याला जेवण दिले. तो रडत म्हणाला, "तू देव माणूस आहेस. तू चुकलास." ती म्हणाली, "आता सुधार. ज्यांना त्रास दिलास त्यांची माफी माग." वर्षे गेली. गोपाळ मोठा झाला.
त्याने शिकवणी करून मेहनत करून पुण्याला जाऊन शिक्षण पूर्ण केले. तो वकील झाला. तो गावी परतला. आईला मिठी मारताना म्हणाला, आई, तुझ्यामुळे मी इथपर्यंत आलो. सुंदराबाई म्हणाली, मी काय केले? देवानी आणि स्वामीजींनी तुला घडवले. नाही आई, तू कितीही दुःख आले तरी आमच्यासाठी उभी राहिलीस. तू भाकरी मागायला गेलीस पण आम्हाला मागायला शिकवले नाहीस. तू रडलीस पण आमच्यासमोर हसत राहिलीस. हे सगळे विसरू का मी? गोपाळने आपल्या वकिलीच्या कामातून सुंदराबाईची जमीन कायदेशीरपणे परत मिळवून दिली. काही वर्षांनंतर सुंदराबाई पुन्हा अक्कलकोटला गेली. यावेळी ती एकटी नव्हती. तिच्याबरोबर गोपाळ, हरी आणि लक्ष्मी होते. स्वामी समर्थांच्या पायावर सर्वांनी माथा ठेवला. स्वामीजींनी सुंदराबाईकडे पाहिले. बरे आहेस? तुमच्या कृपेने सगळ्या ठीक आहे महाराज. शेत परत मिळाले? हो महाराज. मुले कशी आहेत? सगळी चांगली आहेत महाराज. गोपाळ वकील झाला, हरी शेती करतो, लक्ष्मीचे लग्न झाले. स्वामीजी हसले. माझे शब्द आठवतात? प्रत्येक शब्द आठवतो महाराज. आता मला सांग, या सगळ्या दुःखातून तू काय शिकलीस? सुंदराबाईने विचार केला. महाराज, मी शिकले की दुःख हे शिक्षक असते. दुःखाने मला माझी ताकद दाखवली आणि माणसाचे खरे मोठेपण संकटात दिसते. स्वामीजींनी मान डोलावली. आणखी शिकले की रागाने, द्वेषाने काही मिळत नाही. भीमरावावर मला खूप राग होता, पण मी तो सोडून दिला. आणि शेवटी भगवंताने न्याय केला. माझ्यासाठी नाही, भगवंताने स्वतःसाठी न्याय केला. स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. सुंदरे, तुझ्यासारख्या स्त्रिया हे जग सुंदर ठेवतात. पुढे सुंदराबाईने गावात एक छोटी शाळा सुरू केली. फक्त मुलींसाठी, गरीब, विधवा, एकट्या स्त्रियांसाठी. ती त्यांना फक्त अक्षरज्ञान देत नसे, त्यांना जगायला शिकवत असे. स्वतःवर उभे राहायला शिकवत असे. तिची शाळा हळूहळू मोठी झाली. गावागावातून मुली येऊ लागल्या. काही जण म्हणायचे, सुंदराबाईची शाळा म्हणजे जगण्याची शाळा. एके दिवशी एक तरुण विधवा सुंदराबाईकडे आली. ती रडत होती. बाई, नवरा गेला. एकट्याने मुलांना कसे वाढवू? सुंदराबाई तिच्या जवळ बसली. तिच्या हातावर हात ठेवला. मलाही असेच झाले होते. मीही असेच रडले होते. पण मी जगले. तू पण जगशील. कसे जगलात तुम्ही? एक एक दिवस, एक एक श्वास आणि भगवंतावर विश्वास. सुंदराबाईची कथा रामपूर गावात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. तिला लोक रामपूरची सावित्री म्हणतात. तिने कधीही मोठे काम केले नाही, युद्धात लढली नाही, मोठे भाषण दिले नाही. ती फक्त एकटी आईने आपल्या मुलांसाठी जगली, प्रामाणिकपणे, श्रद्धेने. पण त्या एका जगण्यात किती मोठेपण होते? स्वामी समर्थांनी एकदा म्हणाले होते, मोठा माणूस तो नाही जो मोठे काम करतो. मोठा माणूस तो आहे जो छोटी छोटी कामे मोठ्या प्रेमाने करतो. सुंदराबाईने हे सिद्ध केले.